साजरे करू मकर संक्रमण, करू संकटावर मात. हास्याचे हलवे फुटून तिळगुळांची करू खैरात. तिळगुळ घ्या गोड गोड बोला. हातावर येताच बोलू लागला, तिळगुळ घ्या गोड गोड बोला. मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. हाय, हॅलो, नमस्कार. मी अर्चना, आर्चीज क्राफ्टी कॉर्नरमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर संक्रांतीची मी अशी तयारी केली. खणं आणले. खणांना स्वच्छ पाण्यामध्ये धुवून, त्याला भिजवून, त्याला कोरडे करून, त्याला छान कलर करून घेतलं. त्याच्यानंतर मग सकाळी सकाळी तर एवढे कामं, संक्रांतीच्या दिवशीच आमचं हळदी कुंकू पण होतं ग्रुपचं. तर त्यामुळे मला काही व्हिडिओ करता आला नाही एडिटिंग. तर अशी छान दारामध्ये रांगोळी काढून घेतली कलरफुल, आणि उंबरट्याला हळदीचं लेपन, तिथंही 2 छोटेसे रांगोळी साचे मागवले होते मी, तीच रांगोळी काढली. आणि हे सगळं आवरल्याच्या नंतर मग म्हटलं आता दुपारून 3च्या नंतर वाण द्यायला जायचं आहे, तर मग संध्याकाळी वेळच मिळणार नाही हळदी कुंकाचा कार्यक्रम. पण तर मग मी काय केलं, स्वयंपाक पण करून घेतला पुरणाचा. मस्त गूळ हरभऱ्याची डाळ टाकून मी अशी पुरणाची पोळी, आमटी, भात, पापड असं सगळं करून घेतलं. आणि ते सगळं झाल्याच्या नंतर मग म्हटलं खणांची एकदा पूजा करून घ्यावं. तर घरातले कामं सगळे आवरले, झाडून पुसून स्वयंपाक हे सगळं झालं. मग त्याच्यानंतर मग मी म्हटलं खणांमध्ये आता वाण भरून घ्यावं. तर मग मी काय केलं, खाली तांदूळ ठेवून त्याच्यावरती खणं ठेवले. मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तांदूळ टाकले. तांदूळ नंतर मग तीळ टाकले. तीळ टाकल्याच्यानंतर मग शिरणी म्हणतात ते पांढरे तिळगुळ, तर ते टाकले. आणि नंतर मग त्याच्यामध्ये सगळं वाणाचं जे सामान आणलेलं होतं ते एक दिवस आधीच भोगीमुळं सगळी तयारी करून घेतली होती मी. तर मग ते सगळं त्या खणामध्ये भरून घेतलं छानपैकी असं, आणि छान अशी पूजा केली. आणि मी जे ऑनलाईन ते मागवलं होतं ना ते आसन, तर त्याच्यावरती विठ्ठल रुक्माईची माझ्याकडे पितळाची छोटी छोटी मूर्ती होती, तर त्यांची मी अशी स्थापना केली. आणि विठ्ठल रुक्माईची माझ्याकडं चिनी मातीची पण मूर्ती होती, तर ती पण ठेवली मग मी. आणि गुलाबाचे फुलं आलेले होते माझ्या गार्डनमध्ये, तर मग ते तोडून ते पाकळ्यांचे असे छान हार बनवले मी विठू माऊलीला आणि रुक्माईला. तर मग असं त्यांना ते हार वगैरे आता टाकणार आहे. तर सगळ्यांना हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं छानपैकी, आणि मस्त आरती वगैरे करून घेतली. आणि तिळगुळ टाकायले परत आता सगळ्याच्यात, कारण मी तयार झाले आता वाण द्यायला जायचं म्हणून. तर परत एकदा साडी वगैरे घालून परत त्याच्यामध्ये तिळगुळ देते आता, कारण मुहूर्त होता 3च्या नंतरचा. आणि हे बघा, मी असे पाकळ्यांचे हार करून घेतले, ते किती सुंदर दिसत आहे. ऑरेंज कलरचे गुलाबाचे फुलं आले होते, ते गार्डनमध्ये खूप सुंदर वाटत होते. आणि त्याच्यानंतर मग नैवेद्य म्हटलं आता परत घरी यायला तर काही वेळच भेटणार नाही. आता वाण देणार मंदिरातच आमचा हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवला होता आम्ही, तर कुंभाराचा आवा लुटायचा होता आम्हाला. तर मग ते घरी काय आणता येणार नाही एवढं सगळं म्हणून, आणि घरी जागा पण नसती पुरली सगळ्यांना. ग्रुपचा आमचं 12-13 जणींचा ग्रुप होता, तर मग मंदिरातच करावं म्हटलं होतं. तर मग असं नैवेद्याचं ताट करून देवाला नैवेद्य वगैरे दाखवलं. आणि मग माझं हे घरातलं सगळं आवरून घेतलं. त्याच्यानंतर ताट वगैरे केलेलंच होतं मी. आणि म्हटलं आता बायका आता आवाज देतीलच, तोपर्यंत माझं सगळं बाकीचं आवरून घेते. आणि भांड्यावाल्या मावशी पण आलेल्या होत्या, मग त्यांनी भांडे वगैरे करून घेतले. मग भांडे जिथल्या तिथं लावून सगळं आवरून घेऊन मग नंतर ताट तयार करून घेतलं. मग तुळशीला पण वाण द्यायचं होतं, तर मग हळदी कुंकू लावून तुळशीलाही ते खण जे देवापाशी पास ठेवलेले असतात ना, त्याच्यातलं एक खण तुळशीपाशी ठेवायचं. आणि 2 खण जे आहे ते ताटामध्ये आपण सोबत मंदिरात घेऊन जायचं विठ्ठल रुक्माईला दाखवण्यासाठी. आणि बाकीचे जे आहेत तर ते मंदिरातच राहणार आपल्या देवाऱ्यामध्ये. तर मग असं इथं हळदी कुंकू ते दाखवलं. मग त्याच्यानंतर मंदिरात गेलो, तिथं खूप गर्दी होती, व्हिडिओ काढणं काही झालं नाही. मग 2-3 फोटो काढले, मग तेच टाकले. मग त्याच्यानंतर आवा लुटायचा होता कुंभाराचा, तर कुंभाराच्या घरी जायचं होतं. मग सगळं आम्ही ग्रुप करून बँड वगैरे लावलेलं होतं आम्ही. मग तिथं गेलो सोबतच सगळ्याजणी, आम्ही 12 जणी. आणि मग असं आवा लुटायचा असतो. तर जे आपण कुंभाराचे ते भांडे जे बनवलेले असतात, तर मग त्याला अशी साडी नेसवावं लागती. आणि हळदी कुंकू त्यांना पाण्याने त्यांचा अभिषेक करायचा असतो.
तर असं छान आम्ही नित्यनियमाने काकू आहेत, आमच्या देशपांडे काकू, त्या खूप धार्मिक आहेत. तर खूप अनुभवी पण आहे, स्वामी समर्थाचे भक्त पण आहेत त्या. तर मग असं त्यांनी खूप छान पद्धती विधिवंत मस्त पूजा केली. तर ते जे कुंभाराचे ते काका काकू आहेत ना, ते तर म्हणत होते आमच्याकडं आज 4-5 जणांनी कुंभाराचा हवा लुटला आहे, पण असं तुमच्यासारखं कोणीच केलं नाही नित्यनियमाने म्हणे. तर असं छान मंत्र स्तोत्र पठण करून छान अशी पूजा केली काकूंनी. काकू म्हणायचं मी पूजा करते सगळ्यांपर्यंत पोचावं म्हणून सगळ्यांनी मला हात लावा, असं म्हणून असं आम्ही सगळ्यांनी पूजा केली. फुलांनी पाणी शिंपडून त्यांचा अभिषेक केलं आणि हळदी कुंकू लावून मस्त त्यांना ओवाळलं. अशा पद्धतीत पूजा केली आणि त्याच्यानंतर मग तिळगुळ वगैरे ठेवले तिथं. आणि बाकीचे त्यांचे कॉलनीतले पण आजूबाजूचे जे लोक आहे ते पण असे बघतच राहिले, खरंच किती छान केलं ह्यांनी असं म्हणू लागले. तर असं पूजा वगैरे झाली आमची. मग तिथंही आमचं चाललं चला व्हिडिओ काढू आपण. मग असं सगळ्यांनी आमचं ग्रुपने असं छान फोटो व्हिडिओ असे काढले तिथं. आणि मग ते कुंभाराचे ते ज्यांनी ते बनवलं तर ते काका काकू त्यांना मग आम्ही जोड आयर केला आणि मणी मंगळसूत्र जोडवे असा आयर केला त्यांना. त्याच्यानंतर मग आलो कॉलनीमध्ये. तर मग जी आमचे सगळ्या मैत्रिणींचे जिकडनं घर आहे तिकडून पूर्ण ह्याच्यातून मिरवणूक काढून मग मंदिरात जायचं होतं. तर मग असं बँडसोबतच आम्ही सगळेजणी जसं काही लग्न असल्यासारखंच वाटत होतं. सगळेजण कॉलनीतले हप झाले की हे काय असं वेगळाच कार्यक्रम केला ह्यांनी. तर आवा लुटायचं म्हणजे हे असं करावंच लागतं. पहिल्या वर्षी आम्ही केलं होतं हळदी कुंकाचं. आणि आता हे जे आहे तर काही मैत्रिणी माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी बाहेरगावी जाणार आहेत. तर ते काय म्हणे मग हे कुंभाराचं ह्याला खूप खर्च असतं, तर आपण ह्याचंच कुंभाराचंच आवा लुटून घेऊ. मग बांगड्यांचं कसं तुम्ही तुमचं करू पण शकता. तर मग आता पुढच्या वर्षी आम्ही बांगड्यांचं करणार आहे. तर हे अशा पद्धती सगळ्यांच्या कॉलनीतून असं मिरवणूक काढून मग आता मंदिर आलेलंच आहे जवळ. तर मग आलो गेटमध्ये मंदिराच्या. आणि मग काकू म्हणे थोडंसं तिथं डान्स वगैरे करा. तर मग चला म्हटलं करूया. तर ते बँडवाल्यांची खूप घाई, आम्हाला दुसऱ्यांकडं पण जायचं आहे असं तसं. तर थोडंफार असं मस्त आम्ही मंदिराजवळ मस्त डान्स केला सगळ्यांनी. तर छान वाटत होतं ते. मंदिरात पण तिथं बायका आलेल्याच होत्या वाण द्यायला. तर ते पण म्हणे खूप छान वाटायलं म्हणे तुमचा कार्यक्रम जसं काही लग्नच आहे. तर मग हे बघा असं गाडीमध्ये सगळं ते भांडे घेऊन आलेले. मग ते सगळे उतरवले आम्ही सगळ्यांनी मिळून. आणि मग सुरू झाला आमचा हळदी कुंकाचा कार्यक्रम. जे वाण द्यायला बायका येतील ते, परत आमचे म्हणजे जे नातेवाईक आहे ते, असं सगळ्यांना बोलून असं छानपैकी हळदी कुंकाचा कार्यक्रम आमचा पार पडला हसत खेळत. आणि आमचं जे वाणाचं जे आणलेलं आहे ना ते भांडे ते कमी होतच नव्हते. जवळजवळ आम्ही 400पर्यंत तरी आमचं वाण गेलं बाहेर. आणि ही माझ्या मैत्रिणीचा मुलगा आहे तर त्याने रांगोळी काढली किती सुंदर. असं छोटासाच आहे, 7वी का 8वीलाच मुलगा आहे त्यांचा. तर त्याने ती रांगोळी काढली कुंभाराची. आणि नंतर मग आम्ही हे असं मोठ्या आवाजात तिळगुळ घ्या गोड गोड बोला असं म्हणत गजर केला. असं आमचा हळदी कुंकाचा कार्यक्रम पार पडला.